नाज़रीन, अब आप देख रहे हैं अरमान टाइम्स। जलगांव महानगर पालिका मुस्लिम अक्सरियती इलाकों में उर्दू हाई स्कूलें शुरू करे, ऐसा मुतालबा जलगांव जिला एकता संगठन की जानिब से किया गया है। जलगांव के मेयर और एडिशनल कमिश्नर को दिए गए मेमोरेंडम में एकता संगठन ने मुतालबा किया है कि जलगांव के मुस्लिम अक्सरियती इलाकों में उर्दू हाई स्कूलें 9वीं और 10वीं की जमात शुरू की जाए। इसी के साथ टीचरों की खाली असामियाँ जल्द पूरी करने और हेडमास्टर्स की खाली असामियों पर तकर्रुर करने का भी मुतालबा किया गया है। देखते रहिए अरमान टाइम्स। आज आम्ही एकता संघटनामार्फत जळगाव शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर मॅडम यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ज्या सुरू आहेत त्यांच्या बाबतीत आमच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही आक्रमक नाही तर सकारात्मक स्वरूपात मांडलेल्या आहेत की ज्या 10 शाळा आहेत त्याच्यातले 8 मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त आहेत। त्याचप्रमाणे या 8 शाळांमध्ये 45 शिक्षकांची रिक्त पदे कमी आहेत। त्याचप्रमाणे या 10 शाळांमधून जे 8वी उत्तीर्ण होतात त्यांना 9वी साठी प्रवेश घेण्यासाठी प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रवेश होत नसल्यामुळे त्यांना गळती होते आणि ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात। अशा 3 परिसराचा आम्ही खास करून उल्लेख केलेला आहे की सर्वात प्रथम पिंपरोळ हुडकाव या परिसरात मनपा शाळा क्रमांक 19 सुरू असून त्या ठिकाणी 1ली ते 5वी ची पटसंख्या 398 आहे व 6वी ते 8वी ची पटसंख्या 257 आहे। असे एकूण 655 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात। गेंदालाल मिल परिसरात मनपा उर्दू शाळा क्रमांक 15 सुरू असून 1ली ते 5वी 268 व 6वी ते 8वी 137 विद्यार्थी असे एकूण 405 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सहभाग आहे। पिंपराळा परिसरात मनपा उर्दू शाळा क्रमांक 35 सुरू असून त्यात 1ली ते 5वी 124 व 6वी ते 8वी 93 असे एकूण 215 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात। अक्सानगर मेरून परिसरात 36 आणि 56 या 2 शाळा सुरू असून त्या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू आहे, परंतु तेथील मनपा उर्दू शाळा क्रमांक 36 ची जर पटसंख्या बघितली तर 1ली ते 5वी 348 व 6वी ते 7वी 134 असे 482 विद्यार्थी आहेत। तर मनपा उर्दू शाळा क्रमांक 56 मध्ये 1ली ते 5वी 354 व 6वी ते 7वी 104 असे 458 विद्यार्थी आहे। याप्रमाणे त्यांच्या हिशोबाने त्या ठिकाणी 9वीचे वर्ग सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की ज्या खासगी उर्दू शाळा आमच्या जळगावात आहेत ऑलरेडी त्यांच्याकडे पुरेशी संख्या असल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशिकेसाठी त्रास होतो, मनस्पात होतो आणि त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात। अतिरिक्त आयुक्तांनी त्वरित आमच्या शिक्षण मंडळाचे जे अधीक्षक आहे त्यांना बोलवून त्यांच्याकडून योग्य ती माहिती घेतली आणि निश्चितच तुमच्या ज्या मागण्या आहे या ज्या मागण्या आम्ही त्यांना दिल्या की जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत मराठी माध्यम व उर्दू माध्यमाची जी 3 शाळा सुरू आहेत त्यामुळे आपण आमच्या मागणीनुसार पिंपराळा हुडको, गेंदालाल मिल परिसर, पिंपराळा गाव व अक्सा नगर परिसर या 4 ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू करण्यात यावी। 9वीचे वर्ग तसेच मुख्याध्यापकांच्या 8 रिक्त जागा आणि शिक्षकांची 45 रिक्त आता पवित्र पोर्टल सुरू झालेला आहे त्या ठिकाणी भरण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। धन्यवाद। फारूक शेख, एकता संगठन जळगाव। पालिका की जो स्कूलें है वहाँ पर सरकार ने 2 दिन पहले महानगर पालिका ने अच्छा निर्णय लिया है कि यहाँ पर सेमी इंग्लिश मीडियम शुरू करने का अच्छा निर्णय लिया है, हम उसका स्वागत करते हैं। इसी के साथ वहाँ की जो ज़रूरत है कि वहाँ पर टीचर की जो संख्या कम है वहाँ टीचर की भर्ती होना ज़रूरी है, वहाँ पर उनको मुख्याध्यापक की ज़रूरत है। इसी के साथ बहुत सी जगह पर पट संख्या बहुत ज़्यादा है, बच्चे 1ली से 5वीं तक 8वीं तक पढ़ते हैं, 8वीं के बाद 9वीं 10वीं उन स्कूलों में नहीं है। वहाँ पर 9वीं 10वीं शुरू करना बहुत ज़रूरी है, क्योंकि वहाँ से जब बच्चे निकलते हैं 8वीं के बाद तो उन्हें प्राइवेट दूसरे स्कूलों में एडमिशन नहीं मिलता है। वहाँ पर पैसों की मांग होती है, वहाँ उनका एजुकेशन, उनका इल्म वहाँ ख़त्म हो रहा है। इसी को ध्यान में रखते हुए 9वीं 10वीं वहाँ शुरू करना चाहिए और वहाँ पर जो टीचर है उसकी भर्ती ज़्यादा जल्दी करना चाहिए ताकि बच्चों का नुकसान ना हो और एजुकेशन में हम आगे बढ़े। जैसे ही सेमी इंग्लिश का हमने सुना, ये बहुत अच्छा निर्णय है और इसे भी अमल में लाना चाहिए। धन्यवाद।